भगवद्गीतेचे अनमोल विचार अस्वस्थ मनाला शांतता आणि आनंद देतील. हे वाक्य भगवद्गीतेचा सार, जीवनातील प्रत्येक समस्येवर समाधान. जय श्रीकृष्ण. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की श्रीमद भगवद्गीतेमध्ये मनुष्य जीवनातील प्रत्येक समस्येचं समाधान मिळतं. तरीही अनेक लोक नेहमी विचारतात की गीतेत असं काय खास आहे. मित्रांनो, गीतेमध्ये जर काही विशेष असेल तर ते आहे श्रीकृष्ण. म्हणूनच पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने ती वाचली पाहिजे आणि समजून घेतली पाहिजे, जेणेकरून तो आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि यश मिळवू शकेल. पण आजच्या धावपळीच्या आणि व्यस्त जीवनात भगवद्गीतेचे 18 अध्याय आणि 700 श्लोक वाचणे तसेच ते नीट समजून घेणे प्रत्येकासाठी थोडे कठीण होते. म्हणूनच आजच्या या खूप खास व्हिडिओमध्ये आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायातील 700 श्लोकांच्या साराबद्दल बोलणार आहोत. तो आजच्या पिढीतील प्रत्येक मनुष्यासाठी, तो कोणीही असो, कोणत्याही वयोगटातील असो, त्याच्या करिअरच्या, जीवनाच्या, नात्यांच्या आणि प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी खूप सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगितला जाईल. जर तुम्हाला भगवद्गीतेच्या या बहुमोल ज्ञानाचा अधिक फायदा घ्यायचा असेल तर हा गीतासार संपूर्ण शेवटपर्यंत ऐका आणि हे विचार तुम्ही दररोज सकाळी आपल्या दिवसाच्या सुरुवातीला आणि रात्री झोपण्यापूर्वी नक्की ऐका. श्रीमद भगवद्गीता हा एकमेव ग्रंथ आहे जो माणसाला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. असं म्हणतात की ज्या घरात भगवद्गीतेचं पठण किंवा श्रवण रोज होतं त्या घरात भगवान श्रीकृष्ण स्वतः येत राहतात. श्रीकृष्णांचे वचन. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला त्यांचा आत्मा आहे. संपूर्ण प्राण्यांचा आदी, मध्य आणि अंत देखील मीच आहे. मी ग्रहांमध्ये सूर्य आहे, वेदांमध्ये सामवेद आहे, देवांमध्ये इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मन आहे. मी ब्रह्मा आहे, मी विष्णू आहे, मी महेश आहे. जलाशयांमध्ये मी समुद्र आहे, पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. या संपूर्ण जगात तू जे काही पाहू शकतोस ते सर्व मीच आहे. श्रीकृष्ण म्हणतात, हे जग माझीच माया आहे. हे जग माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहे. मीच याचे पालनपोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाश देखील करतो. मी भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळातील सर्व प्राण्यांना जाणतो, परंतु वास्तविकतेत मला कोणीही जाणत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते त्याचप्रमाणे सत्य देखील चमकते. म्हणून माणसाने नेहमी सत्याच्या मार्गावर चलावे. जीवन आणि मृत्यूचे सत्य. मृत्यू हे एक अटल सत्य आहे जे कधीही बदलता येत नाही. या जगाची निर्मिती झाल्यापासून जन्म मृत्यूचे चक्र सुरू आहे. एखादा माणूस लाख गोष्टी जाणून घेईल, संपूर्ण जगाला जाणेल, पण जर तो स्वतःला ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे. जर कोणी तुम्हाला दूर केले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ते खरोखर तुमची किंमत जाणत नाहीत. जे नाते आपल्याला रडवते त्यापेक्षा खोल दुसरे कोणतेही नाते नाही, आणि जे नाते आपल्याला रडत सोडून जाते त्यापेक्षा कमकुवत दुसरे कोणतेही नाते नाही. नेहमी शांत रहा, यामुळे तुम्ही स्वतःला जीवनात खूप मजबूत झालेले अनुभवाल. कारण लोखंड थंड झाल्यावरच मजबूत होते, पण गरम झाल्यावर त्याला कोणत्याही आकारात ढाळता येते. एखाद्या संकटाच्या वेळी हे 7 गुण तुमचे रक्षण करतील. तुमचं ज्ञान, तुमची नम्रता, तुमची बुद्धी, तुमच्यातील साहस, तुमची चांगली कर्मे, खरं बोलण्याची सवय आणि देवावर विश्वास. आत्मा नेहमी जाणते की काय योग्य आहे आणि काय अयोग्य, पण माणसासमोर आव्हान असते ते मनाला समजून घेण्याचे. कठीण काळात व्यक्ती एकटा होतो, पण त्याच अडचणींमुळे तो अधिक मजबूतही होतो. जो तुम्हाला आदर देतो त्यालाच आदर द्या. पद प्रतिष्ठा पाहून मान झुकवणे हे भित्रेपणाचे लक्षण आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्मयोग. हे अर्जुना, जो कधीही हर्षित होत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, शोक करत नाही, कामना करत नाही, जो शुभ आणि अशुभ सर्व कर्मांचा त्याग करतो, तो ज्ञानी मनुष्य मला खूप प्रिय आहे. मला प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत: ध्यान योग, ज्ञान योग आणि कर्मयोग. आणि या सर्वांमध्ये कर्मयोग सर्वात महत्त्वाचा आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे पृथ्वीवर ऋतू बदलत राहतात त्याचप्रमाणे आपल्या जीवनातही सुखदुःख येत जात राहतात. यामुळे आपण विचलित होऊ नये. हे अर्जुना, वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काही मिळत नाही. ज्याप्रमाणे दिव्याच्या वातीखालील अंधार दिव्याला दिसत नाही, त्याचप्रमाणे माणसाला तारुण्यामागे लपलेले म्हातारपण आणि दुर्बळता दिसत नाही.
कोणत्याही प्राण्याला त्याचे मन जीवनाच्या शेवटपर्यंत आपल्या जाळ्यातून बाहेर पडू देत नाही. दोरीने बांधून त्याला वेगवेगळे नाच नाचवत राहते. ते जीवाला एवढी उसंतच देत नाही की तो आपल्या अंतर्मनात डोकावून आपल्या आत्म्याला ओळखू शकेल आणि आत्म्यामध्ये असलेल्या परमात्म्याच्या प्रकाशाचा साक्षात्कार करू शकेल, त्याला पाहू शकेल. मन आणि शरीर. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना अर्जुन विचारतो की हे केशवा, आत्मा नित्य, सनातन आणि अजन्म आहे, तिला शस्त्र कापू शकत नाहीत, आग जाळू शकत नाही, हे मानूनही प्राण्याच्या आत्म्याला दुःख, सुख, शोक, आनंद, मान, अपमान, वेदना आणि आनंदाची जाणीव का होते? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्था, मी तुला आधीच सांगितले आहे की सुखदुःखाचा अनुभव घेणे हे आत्म्याचे काम नाही, शरीराचे काम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे केशवा, शरीराला दुःख आणि वेदना तेव्हाच होतील जेव्हा शरीराला इजा होईल किंवा त्याचा एखादा अवयव कापला जाईल. शरीराला आगीने भाजल्याने जी वेदना होते ती शरीराची वेदना आहे, परंतु मानहानी झाल्याने जे दुःख होते किंवा मान मिळाल्यावर जो आनंद होतो त्यात शरीराला तर कोणतीही इजा होत नाही. ती मानहानीची दुःखे आणि अपकीर्तीची वेदना आत्म्यालाच होते ना. तेव्हा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, नाही अर्जुना, हे कीर्ती अपकीर्ती, मान अपमान, हा लाभ हानी, हे जिंकण्याचा आनंद किंवा हरण्याची वेदना, हे देखील आत्म्याला होत नाहीत. हे आत्म्याचे काम नाही, ही तर मनाची लबाडी आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, हे लक्षात ठेव की प्राण्याच्या शरीराचा एक अदृश्य अवयव आहे, मन, जे दिसत नाही पण सर्वात शक्तिशाली भाग आहे. आत्म्याशी याचा कोणताही संबंध नाही. आत्मा रथात बसलेला रथाचा स्वामी आहे, तर मन शरीररूपी रथाचा सारथी आहे. हे मनच इंद्रियांच्या घोड्यांना इकडे तिकडे भरकटविते आणि तारुण्याच्या आवेशात चंचल होते. कधी तारुण्याच्या आवेशात हेच चंचल मन माणसाला या भ्रमात पाडते की तो सर्व शक्तिमान आहे, तो सर्व काही करू शकतो आणि तो इथला राजा आहे, ज्याच्या पुढे प्रत्येक जण झुकण्यास विवश आहे आणि ज्याला प्रत्येक जण नमस्कार करतो. जेव्हा शरीराच्या दिव्यातील तारुण्याची शक्तिरूपी तूप वितळून संपते आणि दिव्याखाली अंधार पसरतो, तेव्हा माणूस घाबरून ओरडायला लागतो, मी आजारी आहे, मी दुःखी आहे, मी मरत आहे, मला वाचवा. हे रडण्याचे नाटक देखील मनच करते. हे मनच बालकांना माने मोहमायेच्या आपल्या जाळ्यात फसविते. त्याच्या हातात मोहमायेचे जाळे आहे, जे तो माणसाच्या इच्छांवर टाकत राहतो आणि त्याला आपल्या ताब्यात ठेवतो. हे मन शरीरावरही मोह करते, आपल्या आनंदावरही मोह करते आणि आपल्या दुःखांवरही मोह करते. आनंदात आनंदाची गाणी गाते आणि दुःखात दुःखाची गाणी गुणगुणते. आपल्या दुःखात इतरांना सामील करून त्याला आनंद मिळतो. हे पार्था, प्राण्यांसाठी आवश्यक आहे की त्यांनी आपल्या मनाला ताब्यात ठेवून आपल्या अंतर्मनात डोकावून आत्म्याला पाहावे. तेव्हाच त्या आत्म्याच्या आत त्याला परमात्म्याचा प्रकाश स्पष्ट दिसेल. ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्रे सोडून नवीन वस्त्रे धारण करते, त्याचप्रमाणे आत्मा जुने निरुपयोगी शरीर सोडून नवीन शरीर धारण करते. हाच निसर्गाचा नियम आहे. हे सत्य स्वीकारून भयमुक्त होऊन आजमध्ये जगायला हवे. कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्यांच्या बोलण्यावर नाही, त्यांच्या कृतींवर लक्ष द्या. रागाच्या वेळी थोडे थांबल्यास आणि चुकीच्या वेळी थोडे नमल्यास जीवन अधिक सोपे होते. सर्वात मोठे ज्ञान. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य मला ओळखतो त्याच्यासाठी या जगात दुसरे काहीही जाणून घेण्यासारखे शिल्लक राहत नाही. असा मनुष्य जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. जो मनुष्य भगवद्गीता वाचून त्यावर अंमल करतो त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव संपतो. जे नशिबात आहे ते धावत येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही पळून जाईल. जसे हवेचे झोत नावेला भरकटवितात, तसे मनुष्याच्या इच्छा बुद्धीला भरकटवितात. एक समजूतदार व्यक्ती तीच आहे जी दुसऱ्यांना पाहून त्यांच्या वैशिष्ट्यांकडून शिकते, त्यांच्याशी तुलना आणि मत्सर करत नाही. शस्त्रे केवळ शरीराला जखमी करू शकतात, परंतु शब्द आत्म्यालाही जखमी करतात. जो मनुष्य स्वतःला परमात्म्यापासून वेगळा समजत नाही आणि या शरीराशी आपले कोणतेही संबंध मानत नाही, तो कायमचा जन्म मृत्यूपासून मुक्ती मिळवतो. आनंदी राहायचे असेल तर जीवनाचे निर्णय आपल्या परिस्थितीनुसार घ्या. जगाकडे पाहून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात. जे व्यक्ती आध्यात्मिक जागरूकतेच्या शिखरावर पोहोचले आहेत त्यांचा मार्ग आहे निस्वार्थ कर्म, आणि जे देवाशी एकरूप झाले आहेत त्यांचा मार्ग आहे स्थिरता आणि शांती.
मानव कल्याण हाच भगवद्गीतेचा मुख्य उद्देश आहे. म्हणून मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राधान्य दिले पाहिजे. जीवन व्यवहार. श्रीकृष्ण म्हणतात, जो तुमची साथ देतो तुम्ही त्याची साथ द्या, जो तुम्हाला धोका देतो तुम्ही त्याचा त्याग करा. ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही तिथे कधीही जाऊ नये, अन्यथा लोक तुम्हाला कमकुवत आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी खराब होते. जे लोक म्हणतात माझ्याकडे वेळ नाही, खरं तर त्यांच्याकडे वेळ असतो, पण त्यांच्या महत्त्वाच्या नात्यांच्या यादीत तुमचे नाव नसते. हे अर्जुना, जो खऱ्या अर्थाने माझा उत्कृष्ट जन्म आणि कार्य समजून घेतो तो शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही आणि माझ्या परमधामला प्राप्त होतो. जी व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करते आणि मी आणि माझे या वासना आणि भावनांपासून मुक्त होते तिला अपार शांती मिळते. ज्या मनुष्यामध्ये ज्ञानाची कमतरता आहे आणि देवावर श्रद्धा नाही तो मनुष्य जीवनात कधीही आनंद आणि यश प्राप्त करू शकत नाही. देवाने आपल्याला जे काही दिले आहे तेच आपल्यासाठी पुरेसे आहे आणि हेच एक अटल सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत. देवाला केलेल्या प्रार्थनेने माणसाची परिस्थिती किंवा नशीब बदलेल किंवा नाही, पण त्या प्रार्थनेमुळे माणसाच्या चारित्र्यात नक्कीच बदल होतो. बोलणं इतकं गोड ठेवा की ते कधी परत घ्यावं लागलं तरी ते तुम्हाला कडू वाटू नये. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे, अन्यथा लोक तुम्हाला तिथेही दडपण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. एखादा महापुरुष आत्म्याला आश्चर्याने पाहतो, तसाच दुसरा एखादा महापुरुषच तिच्या तत्वाचे आश्चर्याने वर्णन करतो आणि दुसरा एखादा अधिकारी पुरुषच तिला आश्चर्याने ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही तिला जाणत नाहीत. श्री भगवान म्हणतात, दुःख सुख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला ही इंद्रिये आणि विषयांचे सहयोग व्याकुळ करत नाहीत तो मोक्षास पात्र असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हार मानत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. दुर्बळ तुम्ही नाही, तुमचा वेळ आहे आणि वेळ प्रत्येकाचा बदलतो. तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा. ज्याने कधी संकट पाहिले नाही त्याला आपल्या शक्तीची कधीच जाणीव होणार नाही. जे दुसऱ्यांच्या समस्या समजून घेतात, ज्यांच्यात दया आहे, जे मनाने चांगले आहेत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. कोणाला काही देऊन गर्व करू नकोस. काय माहीत तू देत आहेस की मागच्या जन्माचे कर्ज फेडत आहेस. गर्विष्ठ माणसाचे वंश, वैभव आणि प्रतिष्ठा तिन्ही नष्ट होतात. विश्वास नसेल तर रावण, कौरव आणि कंसाला पहा. शांत राहण्यापेक्षा मोठे कोणतेही उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी कोणतीही शिक्षा नाही. ज्या मनुष्याजवळ संयमाची ताकद आहे त्या मनुष्याच्या ताकदीची कोणीही बरोबरी करू शकत नाही. आपली व्यर्थ चिंता आणि मनाची भीती हा असा रोग आहे ज्यामुळे आपली आत्मिक शक्ती विखुरली जाते. माणसाने जीवनातील आव्हानांपासून पळू नये किंवा नशीब आणि ईश्वरी इच्छा यांसारख्या बहाण्यांचा वापर करू नये. यज्ञ करून उरलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात आणि जे पापी लोक केवळ आपले शरीर पोसण्यासाठीच अन्न शिजवतात ते तर पापच खातात. म्हणजेच जे लोक देवाला आठवल्याशिवाय फक्त स्वतःच्या जगण्यातच गुंतलेले राहतात त्यांना चोर समजले पाहिजे. केवळ ज्ञान हेच असे अक्षय तत्व आहे जे कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही अवस्थेत माणसाची साथ सोडत नाही. पृथ्वीवर ज्याप्रमाणे हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनातही सुख दुःख येत जात राहते. युद्ध असो वा जीवन, यश केवळ 3 शस्त्रांनी मिळते: धर्म, धैर्य आणि साहस. कोणताही माणूस आपल्या जन्माने नाही तर आपल्या कर्मांनी महान बनतो. काही मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण सहारे कितीही खरे आणि चांगले असले तरी ते साथ सोडून जातात. मित्र गरीब आहे की श्रीमंत हे महत्त्वाचे नाही, तर तो तुमच्या वाईट वेळेत किती साथ देतो हे महत्त्वाचे आहे. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना. हिशेब आपल्या कर्माचा होईल, धर्माचा नाही. आनंदासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर आनंद नक्कीच मिळेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले इच्छिता तेव्हा त्याच चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनातही परत येतात. हाच निसर्गाचा नियम आहे.
तुमचे मूल्य तुम्ही काय आहात यावरून ठरत नाही, ते यावरून ठरते की तुम्ही स्वतःला काय बनवण्याची क्षमता ठेवता. हसरी मन आणि हसरा चेहरा हीच खरी संपत्ती आहे. जितका वेळ तो तुमच्याकडून वाट पाहायला लावत आहे, लक्षात ठेवा, वेळ आल्यावर तो इतके देईल की तुम्ही ते सांभाळूही शकणार नाही. कोणी तुमची साथ न दिल्यास निराश होऊ नका, कारण परमात्म्यापेक्षा मोठा सोबती कोणी नाही. आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून असतो आणि स्वातंत्र्य यावर अवलंबून असते की तुम्ही किती साहसी आहात. विश्वासाशिवाय या जगात कोणतेही नाते जास्त काळ टिकू शकत नाही. एखाद्या चुकीमुळे कालचा दिवस दुःखात गेला असेल तर त्याची आठवण करून आजचा दिवस वाया घालवू नका. असे अनेक लोक आहेत ज्यांनी कर्म करत राहूनच परमसिद्धी प्राप्त केली. जनक इत्यादी ज्ञानी लोकांनीही आसक्ती न ठेवता कर्म करूनच परमसिद्धी मिळवली. म्हणून माणसाने नेहमी चांगली कर्मे करावीत आणि फळाच्या आशेपासून दूर राहावे. हे अर्जुना, माझ्यासाठी या तिन्ही लोकांमध्ये कोणतेही कर्तव्य नाही आणि मला कोणतीही वस्तू प्राप्त करण्यायोग्य नाही. तरीही मी कर्म करत आपले कर्तव्य पार पाडतो. श्री भगवान म्हणतात, हे पार्था, जर मी कर्मे करण्यात काळजी घेतली नाही तर मोठा अनर्थ होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. या जगात हारलेल्या माणसाची आणि संकटात असलेल्या माणसाची कोणी मदत करत नाही, आणि जर एखादा माणूस थोडा यशस्वी झाला तर त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही. म्हणून आपले दुःख कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणासमोर व्यक्त करू नका. मनुष्याचा आहार नेहमी सात्विक आणि संतुलित असावा. ज्या माणसाला काय खावे, किती खावे, कुठे खावे आणि कसे खावे हे समजत नाही, तो परमात्म्याला कधीही प्राप्त करू शकत नाही. तो मंदबुद्धी मनुष्य जो केवळ दाखवण्यासाठी म्हणतो की त्याने सर्व इंद्रियांना वश केले आहे, परंतु तो मनातल्या मनात त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो, त्याला ढोंगी देखील म्हणतात. जो पुरुष परंपरेनुसार चालत नाही, सृष्टीचक्राच्या नियमांचे पालन करत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांद्वारे भोगांचा उपभोग घेणारा पापी पुरुष व्यर्थच जगतो. परंतु जो मनुष्य आत्म्यातच रममाण होणारा, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्यातच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य शिल्लक नसते. आत्म्याचा अर्थ इथे सर्वात मोठे सत्य आहे, आणि जो सत्याला समजतो, सत्यातच आनंदी होऊन सत्यातच राहतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य नाही. पण असा कोणीतरी लाखो करोडोंमध्ये एक असतो. त्या महापुरुषाचा या विश्वात न कर्मे करण्याने काही उद्देश राहतो, ना कर्मे न करण्याने. तसेच संपूर्ण प्राण्यांशीही त्याचा स्वार्थाने कोणताही संबंध राहत नाही. याचा सरळ अर्थ असा की ज्याला परमात्मा मिळाला आहे तो दुसरे कोणते कर्म का करेल. जे ज्ञानी आहेत, ज्यांना ईश्वराचे सत्य माहीत झाले आहे, त्यांची ही जबाबदारी बनली आहे की त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे कोणाच्याही मनात कामाबद्दल अश्रद्धा किंवा अपमान निर्माण होऊ नये. म्हणून त्या ज्ञानी लोकांसाठी हे आवश्यक आहे की त्यांनी असे उदाहरण समोर ठेवावे ज्यामुळे प्रत्येक जण आपले कर्म, आपले कर्तव्य करण्यासाठी प्रेरित होईल. तामसिक गुण असलेले लोक आळस किंवा झोप यांसारखी कर्मे करतात. राजसिक गुण असलेले लोक बोलण्यात शौर्य किंवा बहादुरी दाखवण्याचे काम करतात. परंतु ज्ञानी मनुष्यांना माहीत असते की त्याचे गुणच त्याला कर्म करायला लावत आहेत, आणि जे ज्ञानी नसतात ते समजतात की सर्व काही ते स्वतः करत आहेत. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला आपले जीवन बदलायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला आपले मन बदलण्यासाठी तयार राहावे लागेल. कारण तुमचे मन जसे असेल तसेच तुमचे विचार असतील, आणि जसे तुमचे विचार असतील तसे तुमचे जीवन असेल. जो जात आहे त्याला जाऊ द्या, तो आज थांबला तरी उद्या निघूनच जाईल. तुम्ही जितके सोपे, सरळ आणि नरम मनाचे राहाल तितकेच चतुर आणि बेईमान लोकांकडून दबले जाल. जीवनात सर्व काही पुन्हा मिळू शकते, पण वेळेसोबत गमावलेले नाते आणि विश्वास पुन्हा मिळत नाही. विश्वास त्याच व्यक्तीवर ठेवा जो तो निभावण्यास योग्य असेल, कारण काही क्षणांची साथ तर प्रेत उचलणारेही देतात. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.